बद्दल मी टीका टिप्पणी करू इच्छित नाही. शेवटचा प्रश्न माझा, अजित पवार मुख्यमंत्री होतील, फॉर्म्युला कसा असणार आहे, स्ट्राईक रेटवर का जागांवरती? अजित पवारांनी जागा किती मागितल्या, किती जागा मिळू शकतात? आम्ही पहिल्यांदा हे ठरवलेलं आहे की आपलं महायुतीचं सरकार आणण्याकरता जास्तीत जास्त जागा महायुतीच्या कशा निवडून येतील तो प्रयत्न नंबर 1 ला करायचा आणि त्याच्यानंतर मग ठरेल. आत्ता तरी एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असं मिळून आम्ही लोकांच्या समोर जातोय. आणि उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण कशा प्रकारे हे करतो? तिथं ती जागा जर भाजपला मिळाली, आमचे काही नाराज झाले तर त्यांचं समजूत काढायचं काम अजितनं करावं लागेल. जिथं आम्हाला मिळाली तिथं भाजपचं नाराज झालं तर त्यांची समजूत काढायचं काम देवेंद्रजींना करावं लागेल. आणि जिथं शिवसेनेचं नाराज झालं तर ते एकनाथराव करतील. नाराजी दूर होईल. आणि अजित पवार, कारण चर्चा अशी पण आहे की थर्ड फ्रंट मध्ये आपण जात आहे. आजपर्यंत इतक्या निवडणुका झाल्या, थोडी बहुत नाराजी त्या ठिकाणी असतील. लवकर जर जाहीर केलं तर त्याच्यातून मी हे सांगतो काही इकडं तिकडं वगैरे असेही प्रयत्न होणार. तो मग ज्यांना उमेदवार आत्ता त्यांच्याकडे आहेत त्याच्यापेक्षा जरा इलेक्टिव्ह मेरिट जास्त असलेला उमेदवार मिळाला तर ते आहे त्याला तसंच बसवतील आणि दुसऱ्याला घेतील. शेवटी मॅजिक फिगर 145. मॅजिक फिगर गाठताय आपण 145. मागच्या वेळेला 45+ मिशन दिलं म्हणून नुकसान झालं. यावेळेला 145 रिअलिस्टिक. नाही, एक मिनिट, आम्ही तर सरकार आणण्याच्या करताच आम्ही प्रयत्न करतोय. रिअलिस्टिक फिगर म्हणताय 145 ना, तर मागच्या वेळेला 145 नाही, आम्हाला त्याच्याही पुढे जायचं असं काय म्हणताय? आम्ही सरकारमध्ये आम्ही चांगल्या योजना दिलेल्या आहेत, आम्ही चांगलं काम केलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या विचारात आलेलं आहे. सेंट्रलमधनं आपल्याला मोठ्या प्रमाणावर योजनेला निधी आणायचा आहे. तसा निधी मिळतो हे बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये, महाराष्ट्राला, तसं महाराष्ट्रात करायचंय. थर्ड फ्रंटच्या चर्चा की तुम्ही थर्ड फ्रंटचा त्यांचाही अधिकार आहे ना. नाही, तुम्ही पण विचार करता थर्ड फ्रंट मध्ये अशी कुठे बातमी आहे? ती बातमी कुणी दिली? पहिल्यांदा जो बातमीदार आहे ना त्याला हुडकून काढू आणि त्याला विचारू की कुणी बातमी दिली बेटा तुला. आता माझा शेवटचा प्रश्न अक्षय शिंदे संदर्भातला आहे. अक्षय शिंदे कालचं एन्काउंटर झालं, त्या एन्काउंटर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात. न्यायिक